नाम गायन अखंड याविन पाखांड नेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया वाचा मने हेची देवी विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूप सेवेकरता प्राप्त असणारा अभंग इकोबंद करून आपले नाव जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा भगवान परमात्म्याच्या पुढे उभं राहून आपल्या अंतःकरणातील काही इच्छा अर्थात मागणी करणारा आहे विठ्ठला। सामान्यतः जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज ज्या साधनेनं भगवत प्राप्तीकडे अग्रेसर होतात त्याच साधनाच्या मागणी करणारा हा अभंग आहे। अभंगाचं यथामती यथावकाश आपण चिंतन पाहणार आहोत। तत्पूर्वी या उत्सवाचं प्रवृत्ती निमित्त कथन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। अनादी असणारा वारकरी संप्रदाय, त्या वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा, त्याही प्रासादिक परंपरा, आणि त्या प्रासादिक परंपरांपैकी एक अत्यंत जागृत दैदिप्यमान असणारी आपल्या विदर्भातील ही परंपरा प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री बाळाभाऊ महाराज पितळे हे नाव माहीत नसेल असा वारकरी विदर्भात नसेल, नाही का? आणि माझ्याही भाग्यानं आता तुम्ही सगळे माझेच आहात, मी घरीच कीर्तन करतोय, यात काही मतभेद असू नयेत बरं का। अगदी लहानपणापासून मुळात संत कुळामध्ये जन्माला आल्यामुळे संत चरित्र वाचनाची आवड निर्माण झाली। मेहकर कुठे, बाळाभाऊ महाराज कोण, हे ध्यानी मनी नसतानाही अवघ्या चौथीमध्ये मी महाराजांचे चरित्र पहिल्यांदा वाचले। याचा मला सार्थ अभिमान आहे। आज इथे कीर्तन करताना ती गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते महाराज। याचं कारण की ज्या चौथीमध्ये असताना आपण ज्यांचं चरित्र वाचलं आणि त्यांच्या चरणी आपली ही तोडकी मोडकी वाक्पुष्पांजली समर्पण करण्याचं भाग्य महाराजांनी आज माझ्या पदरात टाकलंय। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी। इतरत्र कीर्तन करत असताना जो आनंद आम्हाला मिळत नाही तो आनंद इथे प्राप्त होतोय। वारकरी संप्रदायानं अनेक परंपरा दिल्या, त्या परंपरांचा विचार वेगवेगळ्या वेळेला आपण प्रस्तुत करतच असतो, पण ही अनादी असणारी प्रासादिक असणारी परंपरा आणि त्या परंपरेमध्ये मूळ पुरुषांचा असणारा हा उत्सव, या उत्सवानिमित्त उद्याच्या समारोपाच्या अगोदर म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानं जागराची ही कीर्तन रूपी सेवा, ही सेवा करण्याकरता म्हणून आमचे आदरणीय असणारे बंधू श्री हरी महाराजांनी निमंत्रित केलं। का निमंत्रित केलं आणि मीच कीर्तनाकरता का यावं हे त्यांना का वाटलं हे त्यांचं कारण त्यांनाच माहिती। मी शरीराने जरी तुमच्या समोर इथे मोठा उभा दिसत असलो तरी ज्ञानानं अनुभवानं तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे। आणि दुग्ध शर्करा योग म्हणावा तसा या परंपरेचे असणारे विद्यमान अधिपती परमपूजनीय महाराज स्वतः कीर्तनामध्ये येतात। याच्यासारखं भाग्य काय असावं महाराज। लाखो समाजापुढे कीर्तन करताना आम्हाला भय निर्माण होत नाही, पण अशा श्रेष्ठ आणि ज्ञाते मंडळींसमोर कीर्तन करताना अंतःकरणात थोडंसं भय निर्माण होतं। एका अर्थानं चित्तामध्ये थोडंसं भयही आहे आणि एका अर्थानं कॉलर ताठही होते बरं का, की महाराजांनी कीर्तनामध्ये यावं म्हणजे आपल्याकरता शाबासकी आहे बरं का। ते कीर्तन कसंही होऊ द्या, आता कीर्तनाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, महाराज कीर्तनात आले म्हणजे कीर्तनाची पोच पावते आपल्याला। विठ्ठला या घराण्याशी असणारा आमचा हा संबंध गेल्या 3-4 पिढ्यांचा असणारा ऋणानुबंध,
त्या ऋणानुबंधातून परंपरेची काही सेवा करण्याचं भाग्य मिळालं। या परंपरेची जवळीक साधत असताना दोनही बंधुद्वयांचं कार्य उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहतोय। वारकरी संप्रदायामध्ये कार्य करत असताना संप्रदायाकरता निर्माण होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवताना वेळोवेळेला आमचा नित्य संवाद होत असतो आणि त्या संवादातून महाराजांची चाललेली धडपड आम्ही पाहतोय आणि त्या धडपडीतून हा 95वा उत्सव आपण साजरा करतोय महाराज। पण शताब्दीचा उत्सव साजरा करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये जी संकल्पना आहे त्या संकल्पनेपेक्षाही भव्य दिव्य उत्सव आपण महाराजांचा साजरा करू महाराज। निश्चित महाराज आतापर्यंत आपण घेतलेले परिश्रम आणि त्या परिश्रमाला मिळत असलेलं जे यश आहे त्या यशानुसार मी निश्चितपणाने सांगतो म्हणजे 100व्या कार्यक्रमाला मी येणारच आहे, त्यात काही संदेहच नाही महाराज, कारण आता माझा हा घरचा कार्यक्रम आहे। पण शताब्दीचा उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होणार हे चित्र मला आत्ता दिसतंय महाराज। कारण वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या परंपरा आहेत आणि त्या परंपरांच्या वाट्याला आलेलं जे उपेक्षितपणाचं दुःख आहे ते आम्ही सगळे जवळून जाणतो महाराज। आता हा अंतःकरणातला विषय इथे प्रगट करण्याचं कारण नाही काही, पण आपण सगळेजण जाणकार आहात आणि परंपरांच्या संबंधानं कार्य करत असताना किती अडचणींना सामोरे जावं लागतं हे उघड्या डोळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। आम्ही तर ते लहानपणापासून अनुभवतोय आणि त्या अनुभवातून भगवान परमात्मा संत महात्मे सद्गुरू यांच्या कृपाशीर्वादातून पुढे पुढे वाट करत चाललो आहे। आत्ता इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे की महाराजांचं कार्य भगवान परमात्मा श्री लक्ष्मी नृसिंह परमात्मा संत श्रेष्ठ श्री बाळाभाऊ महाराज आपल्या आशीर्वादातून पूर्ण करून घेत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे। प्रापंचिक कार्य करत असताना प्रपंचाकरता कोणी धडपड करत असेल तर संपूर्ण जगत त्याच्या प्रपंचाच्या धडपडीला नेहमी सहाय्य करतं, पण परमार्थाच्या धडपडीला कोणी सहाय्य करत नाही महाराज। हा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आलेला अनुभव आहे कदाचित, पण मात्र ये हृदयचे ते हृदय घातले याच न्यायानं महाराज अंतःकरणातला सगळा भाव आमच्यापाशी निवेदन करतात। तोडक्या मोडक्या शब्दामध्ये आम्ही महाराजांचं समाधान करतो। वास्तविक पाहता आम्ही काय समाधान करणार, पण भगवंताची प्रेरणा आणि संतांची आशीर्वाद याच्यातून हा समन्वय साधत साधत इथपर्यंत हे कार्य आलेलं आहे। संस्थांचा नावलौकिक किंवा संस्थांची ही गौरवशाली परंपरा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे, पण मात्र काही या प्रसंगांमधून जात असताना अनेक वेळेला दिव्य परीक्षा घेण्यात आल्या, त्या परीक्षेतून पार होता होता इथपर्यंत महाराज येऊन पोहोचले। महाराजांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या सगळ्याच सदिच्छा आणि त्या सदिच्छांचं आणि बळ भगवान परमात्माने त्यांना प्राप्त करून द्यावं। इथे उपस्थित असणारे सर्वच हरिभक्तपरायण कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, ज्यांचं दुपारी प्रवचन झालं असे म्हस्के महाराज असतील, आमचे पंढरपूरचे सहाध्याय असतील गणेश महाराज, योगायोगानास त्यांची भेट झाली, खरंच आनंद झाला नाही का। या श्रीहरी महाराजांनी इथं आणलं नसतं तर गणेश महाराजांची भेटच झाली नसती महाराज नाही का। आवर्जून गणेश महाराज इथं उपस्थित आहेत, त्यांचे बंधू महाराज इथं उपस्थित आहेत, ज्यांनी आत्ताच बंकट स्वामी महाराजांचं आणि मला वाटतं हैबत बाबा महाराजांचंही चरित्र निर्माण केलं। असे चरित्र निर्माते असणारे महाराज, सुंदर मृदंगाचार्य, गायक वादक मंडळी, ज्यांचं नाव आम्ही पत्रिकेमध्ये नेहमी पाहतो असे महाराज नाही का। मी फार काही लांबचा नाही, तुमच्या जवळचाच आहे महाराज, पण तुमच्या सगळ्यांचे नावं मी पत्रिकेत पाहतो, पण मी मराठवाड्यात राहतो, तुम्ही सगळे विदर्भात राहतात। हा प्रांत भाग करण्याचं कारण नाही, पण आमचा भाग वेगळा पडतो, तुमचा भाग थोडासा वेगळा पडतो। सगळेजण इथं उपस्थित आहात। बहुतेक करून माझी परीक्षा घेण्याचं तुम्ही आज ठरवलेलं आहे। परीक्षेत पास होणार का नापास होणार हे मला माहीत नाही, कारण शासनाचा एक नियम होता महाराज 8वी पर्यंत पास करायचं म्हणून नाही का। मी 8वीचे असं समजून तुम्ही सगळेजण मला कीर्तनाला सहाय्य करताल असं अपेक्षित धरतो आणि कीर्तनाला आरंभ करतो। जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज या अभंगातून आपल्या अंतःकरणातली मागणी परमात्म्या पुढे ठेवतात। श्री तुकोबारायांचा अधिकार, तुकोबारायांचं चिंतन किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं एकंदर आपण स्वरूप पाहायला जाल तर तुकोबाराय मागणारे भक्त नाहीत। तुकोबारायांच्या नावापुढे आपण जगद्गुरु ही पदवी लावतो महाराज। ही जगद्गुरु पदवी लावत असताना त्या जगद्गुरु पदवीचा अर्थ आपल्याला जर ध्यानात घेतला तर तुकोबारायांचा महिमा आपल्याला कळेल ना कदाचित नाही का। ज्यांच्याकडे आमचं काही अल्पकाळ असं अध्ययन झालं
असे असणारे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवरेष्ठी भाऊ महाराज हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर यांच्या मुखातून काही परमार्थ श्रवण करण्याचं भाग्य आम्हाला थोडं थोडं लाभलं आणि त्या थोड्या थोड्या भाग्यातूनच आमच्या गाड्या पुढे पुढे चालल्या महाराज. जगद्गुरु शब्दाचा अर्थ करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरु आहे आणि तुकोबाराय जगद्गुरु आहेत महाराज. दोघांचा जगद्गुरु म्हणून आपण विचार करतो. श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला जगद्गुरु म्हणवल्या जातो त्यावेळेला भगवंताच्या जगद्गुरु पदाचं व्याख्यान असं केलं जातं महाराज. भक्त जगदोद्धारकत्वावच्छिन्नत्वम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरुत्वम. केवळ भक्तांचा उद्धार करतो म्हणून भगवान परमात्मा जगद्गुरु आहे. भगवान परमात्माचा बाणा आहे. भगवान परमात्मा आपल्याशिवाय कोणाचा उद्धार करत नाही. अजून थोडं सोप्या भाषेमध्ये सांगायचं, आपले जे आहेत त्यांचाच उद्धार परमात्मा करतो. अजून थोडं सोपं सांगायचं, आपल्याच पक्षातल्या लोकांचे लोकांचं कार्य करतो म्हणजे उद्धार करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय भवामि युगे युगे. भगवान परमात्मा वेगवेगळ्या युगांमध्ये अवताराला येतात आणि भक्तांचं संरक्षण करतात, पण दुर्जनाचा मात्र नाश करतात. तुकोबारायांचं जगद्गुरुत्व पण आपल्याला सांगत असताना व्याख्या अशी करता येईल. सकल जगदोद्धारकत्वावच्छिन्नत्वम. श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरुत्वम. विठ्ठला जे देवाला जमलं नाही ते तुकोबारायांनी करून दाखवलं. सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य एकट्या श्री तुकोबारायांमध्ये आहे. त्याच तुकोबारायांचं वर्णन आपण करतोय. तेच तुकोबाराय जे भगवान परमात्म्याला करू शकत नव्हतं कार्य, ते परमात्म्याचं कार्य, देवाचं कार्य संत रूपानं अवताराला येऊन तुकोबाराय करू लागले. म्हणून तुकोबारायांना जगद्गुरु म्हणा. ते जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाकडे काही मागतील का? सामान्य शंका आहे. तुकोबाराय मागणारे भक्त नव्हते. तुकोबाराय देवाकडे काही मागायला जातही नव्हते. पण प्रसंग फार सुंदर आहे महाराज. जगद्गुरु श्री तुकोबारायांचं समग्र चरित्र आपल्या नजरेसमोर आणा म्हणजे लक्षात येईल. जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या कुळ परंपरेनुसार पंढरीची वारी करतायत. वारी करत असताना तुकोबाराय आपल्या कुळाच्या नियमानं वारी करतायत. आपणही वारी करतो. आपणही आषाढी वारी करत असाल कदाचित, पण आषाढी शब्दाचा अर्थ एकादशीला पंढरपुरात असणं म्हणजे आषाढी वारी असा नियम आहे का? तुकोबाराय वारी कशी करत होते? संत महात्म्यांची वारी कशी आहे? आपणही वारी करतो, पण एकच दिवसाची करतो. तुकोबाराय पौर्णिमेशिवाय घरी जात नव्हते ना. करोनिया दधी मंगळ भोजन प्रयाण शकून सुमुहूर्ते. महिन्याच्या वारीला आल्यानंतरही बारस झाल्याशिवाय तुकोबाराय कधी परतीच्या मार्गाला गेले नाही. आपणही जातो ना, दशमीच्या दिवशी रात्री निघतो, एकादशीला चंद्रभागेचं स्नान झालं तर पांडुरंगाचं दर्शन, नाही तर कळसाचं दर्शन घेतलं की
घरी फोन करतो, फराळाचं करून ठेवा, आलोच. आपली अशी वारी आहे. तुकोबरा अशी वारी करत नव्हते. आपल्या परंपरेनं वारी करत होते महाराज. दशमीचं स्नान पंढरीमध्ये झालं पाहिजे अशी तुकोबारांच्या वारीची परंपरा. नवमीच्या दिवशी तुकोबारा पंढरीमध्ये येतात. बरं, येत असताना तुकोबारांच्या सोबत काही फार अशी गर्दी होती का महाराज? आता तुकोबारांच्या सोहळ्यात 350 दिंड्याच्या वर चालतात. त्यावेळेला तुकोबारांच्या सोबत मोजके 10-5 वारकरी असायचे. बरं, आज तुकोबारांचं ज्ञानोबारांचं नाव घेतलं, कोणीही असो महाराज, उपाशी राहत नाही. तिथे तुकोबारांना काय मिळत होतं? अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुकोबाराय वारी करत होते. वारी करत असताना कधीच आपल्या नियमाबद्दल, कधीच आपल्या साधनेबद्दल न्यूनता निर्माण झाली नाही महाराज. आनंदानं नामचिंतन करत वारी करतायत. वारी करत असताना अंतःकरणामध्ये एकच भाव आहे महाराज, पंढरीची वारी आहे. तुकोबाराय छाती पुढे करून सांगतात, आमच्या कुळामध्ये काय आहे? पंढरीची वारी आहे, आनंदाची गोष्ट आहे. तुकोबारा म्हणतात, मी नियमानं करतो, अनेकांना करी तीर्थव्रत. इतर तीर्थक्षेत्रांचा तुकोबारांनी निषेध केलेला नाही. काही लोक संत वाङ्मयाचा अर्थ करताना सोयीनं अर्थ करतात, नाही का? लॉकडाऊन मध्ये याचा विशेष अनुभव आला महाराज. कोणालाही फोन केला की लोक म्हणायचे, महाराज ठेविले अनंते. अहो, याच्या मागे पुढे काही तुकोबारांनी लिहिलं असेल ना, त्याचा अनुभव नाही महाराज. सोयीनं अर्थ करतात. तुकोबारांनी सांगितलं इतर तीर्थयात्रा करू नका, असं अजिबात नाही महाराज. जवळ सकळ सिद्ध आहे, तव तू आपले सोयीच पाय, तीर्थयात्रे जाय तुको नको, हे तुकोबारा सांगतात आपल्याला. याचा अर्थ काय? तुकोबारा एकविध भक्त होते, एकविध उपासना करणारे भक्त श्री तुकोबारा. तुकोबारा म्हणतात, इतर तीर्थांना मला जाण्याची गरज नाही, कारण सगळे तीर्थ पंढरीमध्ये देवानं प्रगट करवलेत महाराज. एक चंद्रभागेला पाहिलं तर सगळ्या तीर्थांचं दर्शन होतं. सकळ ही तीर्थे घडती कविळा नाही का गणेश महाराज? चंद्रभागेचं स्नान करण्याची आज्ञा तुकोबारांनी केली. आणि तुकोबारांना माहीत असेल पुढच्या काळामध्ये आमच्यासारखे काही होतील की जे चंद्रभागेच्या काठावर राहतील पण स्नान करणार नाहीत. त्यांच्याकरता तुकोबारांनी विशेष सोय केली महाराज. चंद्रभागा डोळा आणि योगा योगानं आमची खिडकी उघडली की चंद्रभागा दिसते महाराज. आता कधी कधी चंद्रभागेतले गाढवही दिसतात, ते सोडून द्या, पण चंद्रभागा दिसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला चंद्रभागा डोळा देखलिया. सगळे तीर्थ तुकोबारा म्हणतात इथे. आणि कन करी तीर्थव्रत, इतर तीर्थांना जाण्याची गरज नाही. व्रत एकादशी करीन उपवासी. तुकोबारा म्हणतात एकादशीचं व्रत आम्ही करू लागलो, पण गायीनं अहर्निशी मुखी नाम हे ब्रीद तुकोबारांनी शेवटपर्यंत सोडलेलं नाही.
त्याचं चिंतन आपल्याला या अभंगातून करायचंय. तुकोबराय वारीला आले, चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेच्या स्नानानं काय होतं? चंद्रभागेच्या स्नानानं पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा अधिकार मिळतो, नाही का? प्रत्येक क्षेत्राला गेल्यानंतर त्या त्या क्षेत्राचा विधी आपण जाणून कर्तव्य कर्म केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. कोणत्या क्षेत्राचा काय महिमा आहे याची जाणीव ठेवून तीर्थयात्रा करावी का पर्यटन क्षेत्रासारखं पर्यटन म्हणून यात्रा करावी? महाराज, दुर्दैवानं आज आपल्या सगळ्याच क्षेत्रांवर पर्यटकांची गर्दी जास्त आहे, यात्रेकरूंची गर्दी मात्र अगदी कमी झाली महाराज. त्यातून पंढरपूरही आपलं सुटलेलं नाही बरं, नाही का? आणि शासनाचे असेच प्रयत्न चालू आहेत की पर्यटक यावे, यात्रेकरू येऊ नयेत, नाही का? पण मात्र आपण सगळेजण जाणीवपूर्वक क्षेत्राचा महिमा जाणून कर्तव्य कर्म पार पाडा. तुकोबाराय म्हणतात, पंढरपूरला गेल्यानंतर काय केलं पाहिजे? चंद्रभागेचं स्नान. का चंद्रभागेचं स्नान करावं? पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा अधिकार मिळावा. तुम्ही म्हणाल, महाराज असं देवाकडे गेलं तर देवाचं दर्शन होणार नाही का? अहो, देवाचं दर्शन निश्चित होईल ना. देव दर्शन देण्याकरताच उभा आहे. पण आपल्याला मात्र जो अधिकाराची अपेक्षा आहे तो अधिकार चंद्रभागा स्नानानं होणार आहे. चंद्रभागेचं महत्त्व सगळ्याच संत महात्म्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं गायलेलं आहे महाराज. त्या चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान केल्यानंतर महाद्वार घाटावरून तुकोबाराय निघाल्यानंतर तुकोबारायांचं लक्ष कुठे होतं? अर्ध लक्ष घड्याळात, अर्ध लक्ष सोबतच्या लोकांसोबत आणि अर्ध लक्ष देवळात, असं होतं का? अजिबात नाही महाराज. तुकोबारायांचं पूर्ण लक्ष भगवंताकडे लागलेलं होतं. देवाकडे निघाल्यानंतर भगवंताचं स्मरण चालू आहे. त्या काळात सुलभता होती. नामदेवरायांचं तुकोबारायांचं दर्शन घेऊन तुकोबाराय आत गेले. गणपती बाप्पाला वंदन केलं. सांगितलं, वारी चुकोने दी. तेव्हा वारी चुकली नाही पाहिजे, निर्विघ्नपणानं वाऱ्या व्हाव्यात. पुढे निघाले, भगवंताच्या समोर आले महाराज. आल्याबरोबर ते सावळं रुपडं पाहिलं, अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न करू लागले. घाई गडबडीने तुकोबारायांनी आपल्या खिशात मोबाईल शोधायला सुरुवात केली. असं काहीच केलं नाही तुकोबारायांनी महाराज. तुकोबारायांनी हात जोडून देवाकडे पाहिल्याबरोबर एका क्षणामध्ये महाराज तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये ते रूप साठल्या गेलं. साठल्यानंतर देवानंही तुकोबारायांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर देवाला असं वाटलं, तुकोबाराय माझ्यापाशी कधी येतात. देवाला पाहत पाहत तुकोबाराय भगवंतापाशी गेले आणि गेल्याबरोबर दर्शनाचा विधी तुकोबारायांनी केला महाराज. प्रथम भेटी आली दर्शनाचा विधी अवलोकला. प्रथम भेटी आलिंगन. तुकोबारायांच्या काळात ही सुलभता होती. मग चरण वंदावे. काय भाग्य असेल तुकोबारायांचं. आता आपल्या भाग्यानं देवाच्या पायाला हात लागला तरी नशीब समजा. काही तर हातही लावायचे कष्ट घेत नाहीत. यावर्षी मी अनेक वेळा प्रसंग पाहिला महाराज. रांगेतून लोक पुढे चालतात, पुढे चालताना त्यांना ते सिक्युरिटीवाले ढकलतात. देवाकडे पाहायचे कष्ट घेत नाहीत लोक महाराज. आणि काही असे असतात महाराज, देवाला पुन्हा पुन्हा पाहतात. तुकोबारायांनी आलिंगन दिलं देवाला, चरणाला वंदन केलं. तुकोबारायांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. भगवान परमात्माकडे एकटक पाहू लागले. देवानी विचारलं, का हो तुकोबाराय, कशी काय झाली वारी? तुकोबारायांनी सांगितलं, देवा
वारी कशी झाली हे काही विचारायची गोष्ट आहे का? तुमच्या दर्शनानं किंवा तुमच्या दर्शनाच्या ओढीनं ही वारी सुखरूप झालेली आहे. तुकोबारांनी त्याकरता प्रमाण दिलं महाराज. आता कोठे धावे मन दर्शनाचा परिणाम तुकोबारांनी सांगितला. देवा, याच चरणाच्या दर्शनाकरता गेले अनेक दिवस पायीवारीमध्ये कष्ट करतोय, पण इथे आल्यानंतर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. दर्शनाच्या रूपानं आनंद प्राप्ती झाली, आनंदावाप्ती झाली. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग. तुकोबारा म्हणतात सगळीकडून आनंद झाला. आनंदाचा परिणाम अंतःकरणामध्ये प्रगट झाला. तुकोबारांचा आणि देवाचा हा गोड संवाद चालू आहे. हा गोड संवाद चालू असतानाच भगवान परमात्मालाही आनंद झाला. दर्शनाचं फळ तुकोबारांनी सांगितलं. तुकोबारा हळूच म्हणतात, देवा, तुझ्या दर्शनाचा हा परिणाम आहे. आम्हाला वर्तमान काळात आनंद मिळाला, भविष्य काळात मिळणारच आहे, पण भूतकाळातही आम्हाला आनंद झाला. महाराज तुकोबारा साक्ष देतात, झाले समाधान. रोज म्हणतो ना आपण आरती, तुकोबारा म्हणतात भूतकाळातला हा आनंद आहे, वर्तमान काळातला आनंद, आता कोठे धावे मन, आणि पुढेही भविष्यात आम्हाला हा आनंद मिळणार आहे. अवघेची त्रैलोक्य, तोच परमात्मा व्यापक रूपानं नटणार आहे. आणि तो व्यापक आनंद थोडस सूक्ष्म चिंतन आहे. संत महात्मे ज्या वेळेला व्यष्टी साधन करतात त्याचा परिणाम समष्टी होत असतो, आणि सामान्य जीव ज्या वेळेला समष्टी साधन करतो त्यावेळेला त्याचा परिणाम व्यष्टी होत असतो. महाराज विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांचं हे साधन एकांतामध्ये चाललेलं आहे. एकटे वारी करतायत तुकोबारा आहे, पण परिणाम मात्र सगळ्या जगाला अनुभवायला येतो. तुकोबारांनी देवाचं दर्शन घेतलं, दृष्टादृष्ट झाली. देवाला असं वाटायला लागलं तुकोबारांनी इथून जाऊच नाहीये. अशा अनेक वाऱ्या तुकोबारांच्या होत आहेत. त्या प्रत्येक वारीला भगवान परमात्माने तुकोबारांच्या मागे लागावं. काहो तुकोबारा आहे, काहीतरी मागून घ्या. तुकोबारांनी सांगितलं, देवा, दर्शन झालं किंवा दर्शन मिळालं याच्यातच सगळं आलं, मागण्याची गरजच नाही. उलट तुकोबारा तर छाती ठोकपणाला सांगतात, जो पंढरीची वारी करतो या संसार बंधनातून तो मुक्त होतो. एवढंच काय, मागण्याकरता म्हणून जर तो देवाकडे गेला तर तुकोबारा म्हणतात त्याला बोलायचीही गरज पडत नाही. महाराज चिंतेल्या रोक
शिवर हा देव अंतःकरणातलं सगळं जाणतो महाराज. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवंताचं हे सामर्थ्य आहे. देवाला बोलावं लागत नाही. हे जरी तुकोबाराय सांगत असले तरी बोलावं लागतं. हेच तुकोबाराय सांगतात. भगवान परमात्मानं माग म्हणून म्हणावं, तुकोबारांनी म्हणावं, देवा मागायची आवश्यकताच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. थोडंसं माफी मागून बघतो. हे प्रमाण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि आपण सगळेजण देवापुढे उभं राहून मागत असतो महाराज. म्हणजे मी तुमचं सांगतो असं नाही, माझ्या सहित सगळे प्रमाण सगळ्यांना ज्ञात आहे. वडिलांची रीत जाणत असो, पण मागितल्याशिवाय तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला गरज नाही, कशाचीच गरज नाही. अहो छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांना नजराना पाठवला, तुकोबारायांनी परत पाठवला. आणि आताचे कीर्तनकार असते तर स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं असतं महाराज सगळं. आता हे आपल्यातलं आपलंय बरं का. थोडीशी वर ओळख असली ना महाराज तर टोल नाकाही फडत नाही आपण. हे आपल्यातलं आपलं झालं. फुकटचं कोणाला नको महाराज. तुकोबाराय सांगतात, देवा नको. छत्रपतींचा नजराना परत पाठवला. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. येर तुमचे धनवित्त ते मज मृत्तिके समान. मी असं सांगत होतो गणेश महाराज. मला म्हणे एक जण, महाराज तुम्ही तर 2-2 अंगठ्या घातल्या. मी म्हटलं नक्कीच घातल्या, 2 नाही अजून 2 घालील, पण त्याच्यावर लिहिलं काय वाच म्हणलं. आक्षेप येऊ नये म्हणून असं करा महाराज. अडचण काय आपल्याला. घालायचं ना सोना, देवाच्या नावाने घाला. येर तुमचे धनवित्त ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज यास. तुकोबारायांनी सांगितलं शिवरायांना. शिवरायांनी ते ऐकलं महाराज. देवाला सांगितलं, महाराज छत्रपतींना मी परत पाठवलं, मला मागण्याची काय गरज आहे. पण भगवान परमात्मा नेहमीच मागं लागावे महाराज. मग तुकोबाराय म्हणतात, देवा असं आहे, माग म्हणून तू मागे लागला आणि मी मागायचं नाही, हे फार काही चांगलं दिसत नाही का. कारण तुकोबारायांनी पाहिलं महाराज. 2ऱ्या वारीला आले, 3ऱ्या वारीला आले, देव नाराज झाले. देव बोलेनाथ. देवाचा चेहरा नेहमी खाली बघू लागलेला. तुकोबाराय म्हणतात, देवा याच्यापेक्षा मी मागायला सुरुवात करतो. तुकोबाराय मागायला सुरुवात करतो म्हटल्यानंतर देवाचा चेहरा वर आला. डोळे मोठे केले देवानं. देव हास्य मुखानं तुकोबारायांकडे पाहू लागले. कारण प्रत्येक वारीला भगवान परमात्मा मनसी काही मागा, मनसी काही मागा मागेच लागला होता. आता भगवान परमात्म्याला असं वाटतंय की तुकोबाराय देवच मागतील म्हणून देव मागं लागले होते मागा म्हणून. पण तुकोबाराय म्हणतात, देवा खरं सांगू का, आत्तापर्यंत अनेक वेळेला मी वारी केली, माझ्या परंपरेनं वारी केली, नियमानं वारी केली, पण प्रत्येक वारीमध्ये मला ज्यांच्या संगतीमध्ये सुख मिळालं, आनंद मिळाला, त्या संगतीची मला अपेक्षा आहे. देवाचा चेहराच पडला महाराज. देवाला कळाला आता तुकोबाराय काय मागणार आहे. तुकोबारायांनी सांगितलं, देवा खरं सांगू का, त्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये मला वारीचा जो आनंद प्राप्त झाला, तो आनंद मला निरंतर प्राप्त व्हावा, याच्याकरता म्हणून श्री तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे
तुकोबाराय देवाला सांगतात, देवा तू का म्हणे आता देई संत संग. वर्तमान कालामध्ये तुकोबाराय मागणी मागतायत. आता या शब्दानं तुकोबाराय वर्तमान काळ दर्शवताय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा संतांची संगती मला पाहिजे. देवाचा चेहरा पुन्हा खाली झाला महाराज. देव म्हणतात, का हो तुकोबाराय, संतांचा संग तुम्हाला कशा करता पाहिजे. तुकोबारायांनी सांगितलं, त्यांच्याच संगतीमध्ये आनंद आहे, त्यांच्याच संगतीमध्ये खरं सुख आहे. सर्व सुखे आजी येथेची ओढली, संतांची देणी सुख एकची ठाई. कितीतरी प्रमाणांनी आपल्याला सांगता येतील. सर्व सुख जे आहे ते संत संगतीमध्ये आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तीच संगत कामाची आहे. भगवान परमात्माला आता बोलायची इच्छा राहिली नाही. मग तुकोबाराय म्हणतात, देवा इतके दिवस माग माग म्हणून मागे लागला होता, आता माझं म्हणणं तुला ऐकावंच लागेल. आता तुकोबाराय थोडीशी वकिलाची भूमिका घेतात महाराज, नाही का. युक्ती प्रमाण अनुभव ज्यानं आता तुकोबाराय देवाला पटवून देऊ लागले. का हो देवा, आम्ही संत संगत मागितली की तुमचा चेहरा पडतो, पण तुम्ही ज्या वेळेला संतांच्या संगतीमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला नाही काय वाटत देवा. मग तुकोबाराय म्हणतात, देवा खरं सांगू का, आत्तापर्यंत अनेक संत असे होऊन गेले की त्या प्रत्येक संतांच्या घरी तुम्ही राहिलात देवा. देवा तुम्हाला तुमचं वैकुंठही आवडला नाहीये, बायकोलाही तुम्ही सोडला, पण संत संगतीमध्ये संत सदनी तुम्ही नित्य राहिलात देवा. तुकोबारायांनी आपल्या अगोदर घडलेल्या संतांचं चरित्र भगवान परमात्माला सांगायला सुरुवात केली. संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी श्री नामदेवरायांच्या असणाऱ्या दासी जनाबाई, या जनाबाईंचं चरित्र तुकोबारायांनी डोळ्यासमोर उभं केलं महाराज. जनाबाई दासी म्हणून नामदेवरायांच्या घरी राहत होत्या आणि त्या जनाबाईंकरता भगवान परमात्मानं वेळोवेळेला नामदेवरायांच्या घरी जावं. घरी जात असताना जनाबाईंसोबत काम करावं महाराज. हाताले फोड जनी म्हणे मुसळ सोड. भगवान परमात्मानं दळू कांडू लागावं आणि भगवान परमात्म्याच्या हाताला फोड यावे महाराज. तुकोबाराय सांगतात, जनाबाईंनी देवाला सांगावं, देवा मुसळ सोड. देवानं मुसळ सोडलं की हातात केरसुनी घ्यावी महाराज. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, हाती घेऊन या पाठी नेऊन टाकत असे दुरी. देवाला विचारलं, देवा केर लांब का नेऊन टाकतो. देवाने सांगावं, संत चरण रज आहेत. भगवान परमात्माना जनाबाईंकरता असे असंख्य काम करावे. देवाला भूक लागावी, 56 भोग सोडून परमात्मा जनाबाईंच्या घरी शिळी तुकडे खातोय. कितीतरी दिवसांचे ते तुकडे आहेत, पण देवाने आनंदानं खावे महाराज. भगवान परमात्मानं एक दिवस पाहिलं महाराज, जनाबाई निरंतर सेवेमध्ये आहेत. आता ज्यानं दास्यत्व स्वीकारलंय त्याला स्वतःचं काही कर्म शिल्लक राहतं का महाराज. ज्ञानोबारायांची एक वर्माची ओवी महाराज. गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे गा. काय ज्ञानोबाराय सिद्धांत सांगतात. सेवेमध्ये असणाऱ्या दासानं काय करावं. गुरु संप्रदाय धर्म त्याचा तोच धर्म झाला. गुरु परिचर्या नित्य कर्म, गुरुची सेवा करणं हेच त्याचं नित्य अन्निक आहे. त्यानं स्वतःचं दुसरं दुकानच मांडायची गरज नाही महाराज.
गुरुसेवेमध्ये असणं म्हणजे त्याचं सगळं साधन केल्यासारखं आहे. तशी दास्यत्वाची भूमिका आहे. दासाला वेगळं साधन करण्याची गरज नाही महाराज. जनाबाई काहीच करत नव्हत्या. कधीतरी वेळ मिळाला तर स्नान करत होत्या जनाबाई. देवाला ते सगळं चालत होतं. देवानं पाहिलं, जनाबाई केस कसे दिसताय. जनाबाईंनी सांगितलं, देवा किती दिवस झाले तेलाची त्याची गाठ नाही. कंगवा तर केसात कधी फिरवला होता मला आठवतही नाही देवा. आता ते कपडे अवस्था सगळी पाहिली. भगवान परमात्माला असं वाटलं आपल्या भक्ताचा सोहळा आपण करावा. धन्याजी दिन झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभिला. सोहळा परमात्मानं आरंभ केला. गंगाधिक महानद्या प्रगट झाल्या. देवानं सांगितलं गपचूप शांत राहा, माझं काम मला करू द्या. भगवान परमात्मानं 3 दगड मांडले महाराज. त्याच्यावर भांड ठेवलं, चूल पेटवली, अग्निनारायण साक्षात प्रगट झाले. देवानं सांगितलं सद्यस्थितीला मी सेवक आहे, संत सेवा करायची मला. भगवान परमात्मानं पाणी ठेवलं महाराज. आता पाणी ठेवल्यानंतर जनाबाईंचे केस मोकळे सोडले देवानं. मोकळे सोडल्यानंतर आता जनाबाईंचे काही आजच्या काळासारखे कट वगैरे काही नव्हते त्या काळात. आंबाडा बांधलेला होता महाराज. भले मोठे जनाबाईंचे केस. भगवान परमात्मानं सांगितलं बघू इकडं, फणी आण फणी. त्या काळात होती, आजही कुठं कुठं आहे. ती फणी देवानं घेतली. आता ज्याचे केस विंचरायचे त्याला खाली बसावं लागतं. जो विंचरणार आहे त्याला थोडंसं, हे त्याचं शास्त्र आहे महाराज. भगवान परमात्मा वर बसले, जनाबाई खाली बसल्या. आता फणी डोक्यामध्ये घातल्यानंतर ती अर्ध्यातून काढता येत नाही. त्याचंही शास्त्र स्वतंत्र आहे महाराज. जुन्या वयस्कर असणाऱ्या माता भगिनींना विचारा, फणी एकदा घातली की ती शेवटच्या टोकापर्यंत न्यावं. शेवटच्या टोकापर्यंत नेली की त्याच्यावर एखादा प्राणी देवाला दिसावा. 6 पायांचा का 4 पायाचा, 6 पाय असतात महाराज. 6 पायांचा तो प्राणी दिसला की देवानं तो असा अंगठ्यावर घ्यावा महाराज. कारण तो तळ हातावर घेतला तर दिसत नाही, अंगठ्यावर घेतला तरच दिसतो. त्याचंही स्वतंत्र शास्त्र आहे. देवानं तो घेतला की दुसऱ्या नखानं त्याला मोक्ष द्यायचा महाराज. 6 पायांचा प्राणी देवाच्या हातानं त्याला मोक्षच मिळणार ना. ते असे एक एक प्राणी देवानं काढायला सुरुवात केली महाराज. ब्रह्मांडातले सगळे देवता हे चित्र पाहतायत. भगवंताचं कारुण्य पाहतायत महाराज. भक्तवत्सलता पाहतायत. भक्तिप्रिय ही माधवा हा, हे परमात्म्याचं गुणवर्णन जे सार्थ रूपानं प्रगट झालेलं ते पाहतायत. भगवान परमात्मानं एक एक करून ते केस मोकळे केले. भगवंतानं गार गरम पाणी केलं महाराज. आणि पाणी गार गरम करून जनाबाईंना स्नान घातलं. स्नान घालत असताना सगळे वेद मंत्र प्रगट झाले महाराज. भगवान परमात्माला जसं स्नान घालताना वेद मंत्रांचा उच्चार होतो, वेगवेगळे सूक्त म्हटल्या जातात, तसे सगळे वेगवेगळे सूक्त आपोआप प्रगट होऊ लागले. कारण भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा सोहळा करतोय. भक्तही सामान्य नाही आणि भगवंतही सामान्य नाही. भगवंत हा सोहळा करत असताना सगळेजण आपापले मोबाईल घेऊन उभे आहेत महाराज. सगळे देवता आकाशमंडळातल्या पाहतायत. भगवान परमात्म्याची ही महिमा, हे लीला पाहतायत. देवानं स्नान घातलं. जनाबाईंनी नूतन वस्त्र धारण केले. आता जनाबाई गोपीचंदन लावत होत्या बरं का. कारण गोपीचंदन लावण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. गोपीचंदन जनाबाईंनी लावलं आणि गोपीचंदन लावल्याबरोबर पताक हातामध्ये घेतली जनाबाई. कारण स्नान नव्हतं त्यामुळं प्रदक्षिणा कधी केली होती आठवत नव्हती. पण आता योगायोगानं सेवेमध्ये थोडासा अंतर होतं, काम नव्हतं. जनाबाईंनी सांगितलं देवा तुम्ही या आता. देव हसू लागले. देव म्हणतात काम करून घेतलं आणि मला आता पाठवतेस काय. जनाबाईंनी सांगितलं तसं नाही देवा, बऱ्याच दिवसांनी स्नान केलं, आता स्नान केल्यानंतर मला प्रदक्षिणा करू द्या. प्रदक्षिणेचं पुण्य माझ्या पदरात पडू द्या महाराज. मूलतः भगवान परमात्माचे प्रिय भक्त अत्यंत सौंदर्यवान असतात. त्या भक्तांकडे पाहिल्यानंतर आनंद होतो महाराज. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष माऊली सांगतात. आणि त्यातही जनाबाई स्त्री होत्या आणि त्या डोक्यावरून नाहिल्या होत्या, त्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं नाही का. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यात गोपीचंदन लावलेल्या जनाबाई हातामध्ये पताक घेऊन भगवंताचं स्मरण करत निघाल्यानंतर पंढरीमधले सगळे वैष्णव भक्त जे जनाबाईंना ओळखणारे होते त्यांनी जनाबाईंकडे पाहावं आणि पाहतच राहावं. जनाबाईंचं ते स्वरूप कधी कधी लोकांना असा भास व्हावा की जणू काही पांडुरंग परमात्मा विटेवरून उतरलाय आणि प्रदक्षिणा करतोय. देवानं हातामध्ये पताक घेतली आहे. तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिखे. भगवंताच्या भक्तांमध्ये आणि भगवंतामध्ये अभेद असतो आणि तो अभेद वेगवेगळ्या रूपानं प्रगट होत असतो. जनाबाईंमध्ये तो आभास होऊ लागला. प्रत्येकानं जनाबाईंना नमस्कार करावा.
जनाबाईंचं अंतःकरण अगदी कळवटून आलं. देवा, इतके दिवस मला कोणी असं नमस्कार करताना पाहिलं नाही देवा, पण आज का नमस्कार करतायत? जनाबाईंना कळेना महाराज, भगवंताची सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये जगणारे संत आहेत. वेदांत शास्त्रांनी जरी 3 सत्ता मानल्या तरी ठासून मी सांगतो महाराज की भगवत भक्त मात्र पारमार्थिक सत्तेमध्ये जगत असतो. त्याला व्यावहारिक सत्ता नाही आणि प्रातिभासिक सत्ता तर त्याला नाहीच नाही महाराज, फक्त परमार्थिक सत्ता. आणि जनाबाई पुढे निघाल्या. देवाला विचारतायत मनोमन, देवा हे कशा करता आज? जनाबाईंना काही ते उलगडायला होईना. आणि चौफळ्यामध्ये आल्यानंतर भगवंताचा कळस पाहिला. एक वारकरी आला आणि जनाबाईंच्या चरणावर पडला महाराज. जनाबाई मागं सरकल्या. देवा, आज हे काय भलतं चालवलंय? जो येतोय तो माझ्या चरणाला लागतोय, नमस्कार करतोय. देवा, माझी योग्यता आहे काही? मी जनाबाई नामदेवरायांच्या घरची दासी, हीच माझी ओळख आहे देवा. म्हणे नामयाची दासी. कधीही स्वतंत्र उल्लेख जनाबाईंचा नाही. देवा, हे आघटित आज का घडतंय? एकदम लक्षात आलं, भगवंताचा अंगस्पर्श आपल्याला झाला. भगवान परमात्मानं सुवहस्ते आपल्याला आज स्नान करवलंय. त्या स्नानाचा हा दिव्य परिणाम आहे. त्या पायावर पडलेल्या वारकऱ्याने विचारलं, जनाबाई, आज तुमचं स्वरूप काही वेगळं दिसतंय. जनाबाईंचं हृदय एकदम कळवळून आलं आणि जनाबाई म्हणू लागल्या, बाबा काय सांगावं? जनी सांगे सर्व लोक सांगे सर्व लोका, नाव घाली माझा सखा. अंतःकरणातून भगवंताचं निरतिशय प्रेम शब्दांपर्यंत येऊन पोहोचलं. पण त्या शब्दांनाही मात्र बंधन प्राप्त झालं. अंतःकरणातलं प्रेम नेत्रांच्या द्वारे प्रत्यक्ष प्रगट झालं. नेत्राश्रू खाली पडू लागले. जनाबाईंचा कंठ अवरुद्ध झाला आणि भगवंताचं ध्यान झालं. देवा, कशा करता हे केलं असेल? भगवान परमात्मा तिथे चौफाळ्यात प्रगट होतात महाराज. प्रगट झाल्याबरोबर जनाबाई परमात्म्याच्या चरणाला वंदन करतात. देवा, कशा करता हे? देवाने सांगितलं, संतांचे हे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तुमच्या सेवेमुळे मला प्रसन्नता आहे. तुमचे निबरा दिसत असे. एरवी मला विचारतं कोण? पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचे निबरा दिसत असे. भगवंतानं आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट केला. जगद्गुरु श्री तुकोबाराय हा प्रसंग पंढरीनाथ परमात्म्याला सांगतायत. देवा, कशा करता गेला होता जनाबाईंकडे? जनाबाईंनी बोलवलं होतं. नामदेवरायांनी सांगितलं होतं जनाबाईंची सेवा करायला या म्हणून. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणतात, तुकोबाराया, तुमच्या पुढे मी बोलू शकणार आहे का? तुकोबारायांनी नेमकं परमात्म्याला वर्म सांगितलं. आणि मग देवालाही कळालं संत संघाचा महिमा किंवा संत संगतीची जी आवड देवाला आहे, त्याच आवडीला धरून तुकोबारा देवाला म्हणतात, देवा, म्हणून तुका म्हणे आता देई संत संग. याच संतांची मला संगती पाहिजे. देवाने विचारलं, मग तुकोबाराया, अहो जे साधन मी करतोय त्या साधनाला रंग भरण्याचं काम ही संगती करते. नाहीतर काही काही संगती बेरंग करण्याचं काम करते, पण संत संगत मात्र परमार्थामध्ये रंग भरण्याचं काम करते. तुझे नामी रंग भरो मनो गोपार कुमार.
मला देई संत संग तुझे नाम. जगद्गुरु तुकोबाराय संत संगत मागतात. याचं कारण काय? भगवान परमात्माला ही ती संगत अतिशय प्रिय आहे. भगवान परमात्मा सर्व सोडून त्या संतांच्या संगतीमध्ये राहतो. अनेक प्रमाणांनी आपल्याला हे सांगता येईल. जनाबाईंच्या चरित्रातून आपण हे चिंतन पाहिलं. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या नामामध्ये आम्हाला जो रंग प्राप्त झालेला आहे तो फक्त संत संगतीनं आहे आणि त्याच नामाची अंतःकरणामध्ये आमच्या आवड आहे. याच्या संबंधानं तुकोबाराय सांगतात अंतरी विश्वास अखंड नामाचा. तुकोबाराय म्हणतात, देवा यदा कदाचित वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं चिंतन करताना साध्य प्राप्तीनंतर साधनाची निवृत्ती होते, पण मात्र नामचिंतन रूपी साधन असं आहे जे साध्य प्राप्तीनंतरही शिल्लक राहतं. म्हणून वारकरी संप्रदायाचं वर्म जर काही असेल महाराज, तर ते वर्म तुकोबारायांनी आपल्या अभंगात सांगितलं. महाराज, अवघ्या दशा येण्याची सांगतात महाराज. अवघ्या दशा येण्याची साधने मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्धी जाणून या बीजानी फळ हरीचे नाम. म्हणजे साधनही नाम आणि साध्यही करावे चिंतन तेची बरे न भेटून. तुकोबाराय सांगतात, एक वेळेला दर्शन नाही झालं तरी चालेल, पण चिंतनामध्ये अंतर पडता कामा नये. म्हणून अंतरी विश्वास अखंड नामाचा. इतर साधनांचा विचार करताना त्या साधनांची अपेक्षा साध्य प्राप्तीनंतर राहत नाही, पण भगवंत प्राप्तीनंतर ही नाम राहतं. हे वारकरी संप्रदायाचं विशेषत्व आहे. म्हणून अंतरी विश्वास अखंड नामाचा काया वाचा मनी ही चिदे. देवा दुसरं तिसरं मला मागण्याची अपेक्षा नाही, कारण तुकोबाराय म्हणतात याच साधनानं आम्ही तुझ्यापर्यंत आलोय. आणि ते नाम कसं आहे, त्या नामाची निष्ठा कशी आहे आणि त्या नामचिंतनाचा निश्चय तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या
जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या नामचिंतनाचा निश्चय प्रकट करतात। अगोदर ज्या संतांची संगती मागितली त्याच संतांच्या संगतीमध्ये तुझे नामी रंग भरो म्हणा। तुकोबाराने दिशा निर्देश केला की तुझे नाम, पण ते नाम कोणतं? हरी तुझे नाम गायीन अखंड याविन पाखांड नेमका। तुकोबाराय सांगतात नामचिंतनाचा ध्यास आमच्या अंतःकरणामध्ये, आम्ही दुसरं साधन करणार नाही। पाखंड शब्दाचा अर्थ असा आहे वेदशास्त्र विहित कर्माचा त्याग करणं, त्याला पाखंड म्हटलं जातं। तुकोबाराय स्पष्टपणानं रागवले ना महाराज, वेद बाह्य लंड बोले तो पाषांड त्याचे काळे तोंड संतांमध्ये। तुकोबाराय म्हणतात दाखवणारे आम्हाला चालत नाहीत, करणारे आम्हाला लागतात, नाही का? थोडं स्पष्ट बोलायचं तर जगमान्य आम्हाला नको, देवमान्य आम्हाला पाहिजे। जगमान्य जगात भरपूर आहेत, पण देवमान्य दुर्मिळ आहेत ना, आणि त्यांची अपेक्षा तुकोबारायांना आहे। तुकोबाराय म्हणतात देवा हरी, हरी या नावाचा उच्चार तुकोबारायांनी केला। आता हरी हेच नाव तुकोबारायांनी का घेतलं असेल याच्याकरता थोडासा तुकोबारायांचा मागोवा जर आपण घेतला तर तुकोबाराय सांगतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरांनी व्हावा भार माथा। तुकोबारायांना वेदाचा अर्थ माहीत होता, पाहिली पुराणे, धांडोळली दर्शने, षडदर्शनांचा तुकोबारायांनी अभ्यास केला होता। तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारुणे, म्हणजे वेद षडदर्शन आणि पुराण हे सगळं तुकोबारायांनी पाहिलं होतं महाराज। तुकोबाराय जाणत होते, याचा अर्थ वैदिक परंपरेचा तुकोबारायांना अनुभव होता आणि तुकोबाराय त्याच परंपरेचं अनुसरण करत होते। कोणत्याही वैदिक मंत्राचा उच्चार करण्यापूर्वी अगोदर हरी हे उच्चारावं लागतं, त्याच्याशिवाय मंत्राची परवानगी नाही। हरी ओम, कोणताही मंत्र पुढे म्हणा, ऋग्वेदाचा घ्या, यजुर्वेदाचा घ्या, पण हरी उच्चारल्याशिवाय वैदिक कार्याचा आरंभ होत नाही। तुकोबाराय म्हणतात देवा आम्हाला माहिती आहे तूही अनादी आहेस, आम्ही अनादी आहोत। वेदबोधित परंपरेचे तुकोबाराय अनुयायी आहेत। तुकोबाराय म्हणतात देवा म्हणून हरी नावाचा उच्चार केला, हरी हे नाव परिपूर्ण आहे, हरी नावाच्या अनंत व्याख्या केल्या आहेत, पण साधी सरळ सोपी व्याख्या हरी हरती पापाने। भगवान परमात्मा काय करतात, हरी शब्द उच्चारला की हरी शब्द उच्चारणाऱ्याचे सर्व पाप निवृत्त करतात, आणि एकदा का पाप निवृत्त झाले की मग पाखंड राहील कसं? तुकोबाराय म्हणतात याविन पाखंड नेमके काही, म्हणून तुकोबाराय म्हणतात या नामाचा विश्वास राहावा आणि तेच नाम आम्हाला मिळावं, म्हणून तुका म्हणे आता दे संत संग, त्या संतांची संगत मला दे जेणेकरून तुझं नाम अंतःकरणामध्ये राहील। या पद्धतीच्या आशयानं तुकोबाराय बोलतात। माझ्या अल्पमतीप्रमाणे या अभंगाचं चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न केला। प्रयत्न करत असताना वाणीचा विषय नाम होऊ शकत नाही ना, काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी। संत महात्म्यांच्या संबंधानं अधिकारवाणीनं काही बोलावं किंवा मुखातून काही शब्द प्रकट करावे एवढं माझ्याकडं काही फार मोठं नाही, पण मात्र या सगळ्यांची असणारी जी कृपा आहे त्या कृपेचं वैभव म्हणून माझी वाणी संत महात्मे आणि नामचिंतन याबद्दल काही अल्पस्वरूपानं प्रगट करण्याकरता म्हणून कृपावंत होऊन या संतांनीही या वाणीला बळ प्राप्त करून दिलं। परंपरेनं चिंतन करत असताना परंपरेच्या कृपेनं हे अल्पचिंतन मांडण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न करत असताना कदाचित वाणीचे दोष अनंत रूपानं प्रगट होत असतील, त्याचा त्याग करा, पण जे ग्राह्य आहे, वेदबोधित आहे, परंपरेनं आलेला आहे त्याचा मात्र स्वीकार करा। इतरत्र साधन करण्याची आवश्यकता नाही, फक्त एक हरी तुझे नाम गायीन अखंड याविन पाखांड। अंतःकरणामधली भावना या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा या परंपरेच्या चरणी नतमस्तक होतो, आदरणीय श्रद्धेय महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। आपण असंच पाठबळ द्यावं आणि पाठबळ देऊन पुन्हा पुन्हा कीर्तनरूपी सेवेकरता म्हणून मला बळ प्राप्त करून द्यावं। आमचे असणारे हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज असतील काय किंवा गोपाळ महाराज असतील काय, यांनी वेळोवेळेला आमच्या पाठीमागे उभं राहावं, आम्हाला बळ द्यावं। इथे बसलेले सगळे कीर्तनकार, मी सुरुवातीलाच सांगितलं 8वीचा विद्यार्थी आहे असं धरून चाला, जेणेकरून पास नापासाचा विषय राहणार नाही। याच न्यायानं तुम्ही सगळ्यांनी माझं कीर्तन ऐकलं, सगळ्यांनी उत्तम साथ दिली। योग्य वेळी योग्य ते प्रमाण देणं
हेही संतांच्या कृपेचं फळ आहे. आदरणीय महाराजांनी प्रमाणांची आणि भरपूर अशी योजना या ठिकाणी केली जेणेकरून कीर्तनाला सहाय्य झालं. नाहीतर कीर्तन पाडायकरताच लोक बसलेले असतात महाराज. मात्र इथं तसा अनुभव काही येण्याचं कारण नाही, कारण अधिष्ठान आहे महाराजांचं. संत श्रेष्ठ श्री बाळाभाऊ महाराजांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो. श्री विठ्ठला श्री जय विठ्ठल म्हणायचं आधी का नाही? चाल घ्यायची आधी नाही ना.